विचारांचा जागर करण्यासाठी महाराष्ट्राच्या सीमा ओलांडून कर्नाटकाच्या भूमीत पोहोचलो. ही ताकद विचारांची. वाटेत जागोजागी लावलेले फ्लेक्स, जागोजागी उभे राहून स्वागत करणारे अनेक मित्रमंडळी, चळवळीतील कार्यकर्ते यांच्या प्रेमानं भारावून गेलो आणि कर्नाटकातल्या निपाणीच्या भूमीमध्ये पोहोचलो. सबंध निपाणीभर धम्म परिषदेचा उत्साह दिसत होता. मराठा मंडळ सांस्कृतिक भवन या ठिकाणी आयोजकांनी सहृदय स्वागत केलं. ही निपाणीची भूमी म्हणजे चळवळीची भूमी आहे, कारण या ऐतिहासिक भूमीमध्ये स्वतः डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर 8 वेळा आलेले होते. बाबासाहेबांच्या विचारांनी, कर्तृत्वाने, चळवळीने निपाणी व कर्नाटकची ही भूमी पेटलेली भूमी आहे. निपाणी कर्नाटक या भागामध्ये बाबासाहेबांच्या चळवळीचं काम पाहणारे बळवंतजी वराळे यांच्याच आग्रहाखातर माता रमाई या सुद्धा निपाणी व धारवाड या भागामध्ये काही दिवस रहिवासास होत्या. या सगळ्या आठवणी मला या मातीमध्ये पाय ठेवल्यापासून मनात दाटून येत होत्या. घोड्यावर बसलेले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हा त्यांचा करारी बाणेदार दिसणारा फोटो आपण पाहतो. तो फोटो ज्या कराळे या फोटोग्राफरांनी काढला होता, त्या फोटोग्राफर यांचे नातू कराळे यांनी मला तो फोटो आवर्जून या ठिकाणी भेट दिला. आदर सत्कारानंतर बोलायला उभा राहिलो आणि तासभर तथागत भगवान गौतम बुद्ध, सम्राट अशोक ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा इतिहास व आजची धम्माची स्थिती व अवस्था, आपल्यावर असणाऱ्या जबाबदाऱ्या व हे जग तिसऱ्या महायुद्धाच्या उंबरठ्यावर उभा असताना या जगाला वाचवणारा एकच विचार आहे, तो म्हणजे तथागत भगवान गौतम बुद्धांचा विचार, या अनुषंगाने तासभर मांडणी केली. व्याख्यान संपल्यानंतर श्रोते उपस्थितांनी जी गर्दी केली व भेटून व्याख्यानाबद्दल ज्या प्रतिक्रिया देत होत्या, जे मनोगत व्यक्त करत होते, जे सांगत होते, त्या प्रतिक्रिया ऐकून आपण जी मांडणी केली त्याबद्दल समाधान वाटले. कारण जो तथागत भगवान गौतम बुद्धांचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जो विचार आपण मांडू इच्छितो, सांगू इच्छितो, तो विचार लोकांच्या मन, मेंदू, मस्तकापर्यंत जात आहे, याचं समाधान वाटलं. कर्नाटकातील या जनतेने फोटो घेण्यासाठी हातात जग बदलणारा बाप माणूस पुस्तक घेऊन जी गर्दी केलेली होती, ती गर्दी मला सांगत होती की कर्नाटकातील जनतेला फक्त कन्नडच नव्हे तर मराठी भाषा ही चांगली समजते, उमजते आणि ते चांगली मराठीही बोलतात. लवकरच जग बदलणारा बाप माणूस हे पुस्तक कन्नड भाषेतही भाषांतरित करू, असा शब्द तेथील काही साहित्यिकांनी दिला. महामानवांचा हा विचार घेऊन आपल्याला साऱ्या सीमा ओलांडून जगभर फिरावं लागणार आहे, याची खात्री कर्नाटकातील जनतेच्या या प्रेमानं व शुभेच्छांनी झाली. धन्यवाद निपाणीकर.